खालचा पाय सरळ. रिलॅक्स. पाय पर्यंत हो हात दुखतो पार इथून असं. इकडं बघितलं खूप चमक निघते. पहिले या बाजूने ते क्लिअर होऊन गेले. मी 4 वर्षापूर्वी यायची ना, आता मागच्या वर्षी मी 8 दिवस केलं मी, तर ते क्लिअर झालं. पण आता इथं दुखतंय असं इकडं बघूनच देत नाही 8 दिवसापासून. ते अचानक अशीच चमक भरली मांडीमध्ये. काहीच नाही केलं अजून. हो पहिले येऊन जायला होते ना. पुढं 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 4 वर्षापूर्वी कशासाठी आले? ये ते इथं ना गाडी सरकली, तुम्ही सांगितलं होतं. त्याच्यानंतर त्रासच नाही झाला अजून. तिथं खूप दुखतं. इथं नाही डोकं नाही, पण इथं छाती दुखते. आता तुमच्या मानेमध्ये दुसऱ्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम आहे. हा ना. नाही मी ओझं उचललं ना तेव्हा, नाही तर मला हा प्रॉब्लेम नव्हता. तर या ठिकाणी 4थ्या-5व्या मणक्यांमध्ये वर खाली सरकते. हां डी सरकून भरपूर दिवस झाले. पण तुम्ही काहीतरी वजन उचलला ना. वजन म्हणजे 50 किलोच म्हणजे भाजीचं ओझं उचललं होतं आता 8 दिवसापूर्वी. गादी आली बाहेर. आता गादी सरकल्यामुळे ही जबली गेली. मिठावर चोरटा डोक्याला, छातीला, पाठीला, शोल्डरला हात आला होता. म्हणून मानेमध्ये डावा हात दुखतो, जड पडतो, गदीर पडतो म्हणजे अजून नाही हात त्रास नाही होता अजून. पण फक्त शिर भरल्यासारखं. काही नाही दुखतंय ना. नाही म्हटलं मला समजतं ना. तिनच खूप दुखते. म्हणून डावा हात दुखतो, जड पडतो, गदीर पडतो. या कुशी झोपला हात जड पडतो. हे हात चुकत चाललं किंवा सुजत चाललं याला म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. त्याला पुढची 3 महिने डोके वजन घेणं, खांदे वजन घेणं बंद करा. डाव्या कुशी झोपणं बंद करा. याला 3 दिवसांनी परत पुढे अर्धा सेटिंगमध्ये तुम्हाला तेव्हा पण सांगितलं होतं आम्ही, लिमिट क्रॉस करू नका. बॉडी लूज एकदम लूज सोडा. रिलॅक्स. इकडे मान करा. बस लूज बॉडी खाली घ्या. बस दिले सोडा बॉडी. रिलॅक्स 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 रिलॅक्स. माइंड घेता. लूज लूज. याचा गेला प्रॉब्लेम पण माझा. कमर ठेवा जाईल. पाय इकडे डोकं करा. पाय डोकं सरळ. रिलॅक्स. Thank you.